शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना खर्च कमी करा, खर्चाला पर्याय शोधा. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आता तुम्ही म्हणशाल हे काय अंडी घेऊन बसलाय, काय आमलेट बनवायचंय का? तर नाही मित्रांनो, आपल्याला बनवायचंय अंडी ताक संजीवक. शेतकरी मित्रांनो, पिकाच्या जोमदार वाढीसाठी टॉनिकची खूप गरज असते, म्हणजे जे पोषक औषध असतं जे कृषी सेवा केंद्रातून आपण आणत असतो. तर मित्रांनो, जेणेकरून आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी, फुलधारणा होण्यासाठी, फळधारणा होण्यासाठी, पिकाचा चांगल्या प्रकारे फुटावा होण्यासाठी, त्याचबरोबर हिरवेपणा येण्यासाठी आपण हे औषध वापरत असतो. पण मित्रांनो, जर मार्केटमध्ये बघायला गेलं तर हे टॉनिक खूप महाग मिळत असतं. तर मित्रांनो, त्यासारखे रिझल्ट असणारं औषध आपण घरच्या घरीही बनवू शकतो. तर ते कसं, चला सांगतो. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला 1 लिटर ताक घ्यायचं आहे, त्यासोबत आपल्याला 10 अंडी घ्यायची आहे, अर्धा किलो गुळ आणि एक प्लॅस्टिकची पॅक भरणी घ्यायची आहे. तर मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती की अंड्यामध्ये जास्त प्रमाणात अमायनो ऍसिड असतं. त्याचबरोबर ताक हे बुरशीनाशक म्हणूनही काम करत असतं. म्हणजे जे ताकामध्ये जे काही बॅक्टेरिया असतात ते बुरशीवर नियंत्रण मिळवण्यास मदत करत असतात. तर मित्रांनो, हे बनवताना आपल्याला 1 लिटर ताक हे बरणीत टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 10 अंडी टाकायची आहे. तर हे द्रावण आपल्याला चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे द्रावण आपल्याला 3 दिवस ठेवायचं आहे. पण आता तुम्ही म्हणशाल हे गुळ घेतलाय तो टाकला का नाही? तर मित्रांनो, हा गुळ आपल्याला 3ऱ्या दिवशी रात्री यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर 4थ्या दिवशी आपले अंडी ताक संजीवक हे तयार होणार आहे. हे तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता. तर मित्रांनो, याचेही खूप छान रिझल्ट आहे. आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे फळधारणा होण्यासाठी, फुलधारणा होण्यासाठी, त्याचबरोबर पिकाची वाढ जोमदार होते आणि पिकाला हिरवेपणाही येतो. मी देखील याचा वापर केलेला आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही टोमॅटो, मिरची, वाटाणा, कांदा यांसारख्या पिकांमध्ये, त्याचबरोबर सोयाबीन, कापूस, मका इत्यादी पिकांमध्येही वापरू शकतात. त्याचबरोबर फळबागातही वापरू शकतात. तर मित्रांनो, याची वापरण्याची मात्रा प्रति 20 लिटर पंपासाठी 50 ml आहे. त्याचबरोबर जर तुम्ही फळबागातही फवारणी करत असाल, प्रति 20 लिटर पंपासाठी आपल्याला 100 ml घ्यायचे आहे.